होतं त्याला, असं चिटकलं होतं ते. या पावसाळ्यात मॉइश्चर झालं की ते खराब होऊन जाणार ना ते. पावसात होतं शिवानी काय इकडे तू. काय हे सारा बुरा लागलाय पापड्याला, किती मेहनतीने केलं ते पापडे, पाय बरं. हा? सर हे बघ लूज झालं नुसतं, हे बघ हे कसं झालं बघ. तू उघडूनच पाहिलं नाही त्याला. मी खातच नाही तो. तू खात नाही म्हणजे तू उघडून बघत नाही का? तू समजत नाही की असं हे पाय बरं लूज झालं सगळं पापड्या हे. बुरा बी लागला, परत काळे झाले ते. आता त्या खायच्या कशा बरं? बाजरीच्या ऊन पडते का आता? याला किती मेहनत लागली करायला. सर हे बघ जस काय चपाती केल्यावर झालं काय. स्वतः मेहनत नाही केली ना, त्याच्यामुळे त्याचं काही वाटत नाही ना. ते बिचारी आजी बसली असं उन्हात तळ. किती नासाडा केला यो. नीट नाटक ठेवायचं, बघायचं, केलं जवळची तवा तळून द्यायचं, घरात मला लक्ष ठेवायचं. मी नसते चपात्या केल्यावर करायला लागली. मी काय करू बरं, त्याला पावसाने लावलं असेल ते. पाऊस घरात आला काय? मी सकाळी 7 वाजता जाते. हे काय घरात सगळं असंच होतं. डाळ मम्मी कशाला बघू त्याला. डबा बघत नाही, शेंगदाण्याला बुरा लागतोय, सगळ्या गोष्टीला बुरा लागतोय. तुला घरात लक्ष देतात नाही घरे? घरात लक्ष देतात. आमच्या दोघीच चाललं तो काय मधी. मी तिला सांगायला लागले ना, हे एवढा भुगा झालाय. जेव्हा थापतेत ना तेव्हा किती मेहनत लागते, याचं काही समजतंय का काही? शेंगदाण्याला मी असं दाबून ठेवते डब्यामध्ये. मग काय बाहेर नेऊन ठेव का वरती गच्चीवर सगळं. मी काय करणार बरं, मला आता थोडी दे. हे जेव्हा केलं तेव्हा केवढ्या मोठ्या मोठ्या असतात, अशा एवढ्या तर असतात ना. आणल्या तेव्हा किती चांगले दिले होते त्यांनी, बनवले किती इंटरव्ह्यू चालला का तेव्हा? किती मेहनतीने बनवले, काय नाश केला ह्यो. मी काय करणार बरं त्याला. मी काय म्हणलं का लोणच्याच्या डब्याला बुरा लागलाय, खालून काळ. अरे काय बुरात लागला का तुमच्या घरात? सगळ्याला सगळ्याला बुरा लागला, लोणच्याला बुरा लागला, सगळ्याला बुरा लागला. डबे उघडून लक्ष देतात नाही का तुला? डब्यात काय बघू मी कशाला. आहे का डब्यात काय बघू? मला जेव्हा गरज पडते तेव्हा मी बघते. असं कसं गरज पडते तर मग काय ते जहरीले पदार्थ खायचे काय? हे बाजरीचं आहे, ह्याला जर असा बुरा लागला आणि हे जर समजा खाल्लं तर उलट्या होत्या माणसाला, माहिती पाणी पावसाच्या इतका हे ओलं झालं. हे म्हणजे मला होऊ दे उलट्या. म्हणजे तो म्हणणं काय तिला उलट्या झाल्या पाहिजे? हे बघ हे चपात्या केल्यावर झालं. हे घरात लक्षच नाही देत. काय करणार मी त्याला. पावसाचे दिवस आहेत ना, होणारच ते. पावसाचे दिवस नाही, माणूस भिजतो बाहेर गेलो. चाललाय का पाऊस? मला तेच समजणार नाही आता तुमचं काय मिळ चाललंय. पापड्या खराब झाल्या तर तेच नाही, तुला अजून पापड आणून दाखवते. त्याला बी असं लूज झालं, चपात्या केल्यावर झालं ते पापड. तुम्ही खाऊन टाका ना मग ते तळून सगळं खतम करून टाका ना. सगळं एका दिवसात खावा. लोकांना वाटून टाक. घ्या भंडारा ठेवती पापडात आता. आता तुकडे तुकडे कसे भाजणार हे बघ शिवानी. तुझी आई अशी बोलत ना तुला, हे जर असं दाखवलं ना तुझ्या मम्मीने पाहिलं ना, तुझी मम्मी म्हणे हे मी तुला एवढं उन्हामध्ये तळून काम करून देते. उन्हामध्ये तळून मग उन्हातच तळावं लागतंय माणसाला. तळत असतील कधी पापड्याने तळत, त्या उन्हात तळत असतील ना, डोक्याला चटके लागत असतील ना. खरं तुला नाही कळत शिवानी. हे बघ पुरा भुगा झाला. पण असं म्हणायचं पण मी बाबा मला नव्हतं माहित, मला नाही माहिती त्या गोष्टी, मला नाही समजत. कांदा कापावं, त्याचे तुकडे करावं, जेव्हा खाऊन दे. कुंड्याची भाजी करू. हे काय काल फेकलं तरी याच्यातलं किती मोठ्या फेकून दिलं का कचऱ्याच्या थैलीमध्ये. पुरा लागलं होतं त्याला, असं चिटकलं होतं ते. या पावसाळ्यात मॉइश्चर झालं की ते खराब होऊन जाणार ना ते. हे बघा पावसाळ्यात दिवस आहे, मॉइश्चर लागत आहे. दाखव ओपन कर ना हात पुरा.
दाखवतील दाखव. वास यायला वास. वास या. हे दोघी सासू आहे ना, यांचं कसंच काही काय होतं काय माहिती राहून राहून. तिने केलेलं हिला पटत नाही, हिने केलेलं तिला पटत नाही. हे बाई भाऊ, मी काही घरात करीत नाही त्याच्यामुळं, कारण त्याला मेहनत लागते. जे करतं ना त्याला माहित असते. मी काय घरात करीत आहे, सोडीत नाही. मी करते पण मला काही कळत नाही. हे भाऊ आहे का तुझा? त्याला म्हणते हे अरे पाहिजे. पण ते महागाचं किती महागाचं असणार. बाजरी काय झाड आहे? ते ते शिजवायचं, दळून आणावं लागते, ते करायचं, शिजावं लागते कान्या. त्याला पुन्हा आणि पाऊस आला त्या म्हणजे पाऊस काय घरात पडतो. पाऊस घरात आपल्या पडला का घरात बरं? पडतो चांगला. त्याला चांगलं ठेवायचं. पप्पा पण तरी पण ते नाही का आपण यात ठेवलं होतं ना त्या पोत्यात, त्यामुळे ते लूज झालं असं. ते बॉक्स मध्ये ठेवायला पाहिजे होतं. काय बाजरी तुला दाखवते अजून. ती आता किती अजून पापड आहेत. अजून अजून काहीतरी वस्तू आणली त्यात. आता 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 व्हिडिओला वळण मिळालेलं आहे. आता बघू शकता तुम्ही मित्रांनो, तिने अजून काहीतरी आणलं. हे बघा हे बघा हे पापड. हे काय आहे भाऊ? हे बी चिटकले ते एकमेकाला हे. त्याला डब्याला हे लावा ना तुम्ही प्रॉपर, पिशवीने पॅक करा ना त्याला. हे अरे हवा बंद डब्यामध्ये पॅक खाली केलं. कुठं टाकता? हवा बंद डब्यामध्ये पॅक केल्यानंतर कशाला पप्पा त्याला हे होईल काही. भाजी आली भाजी. मग? भाजी एवढी तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर भाजी घ्या. मिरच्या इथे टाक, घ्यायच्या. इथे टाक. खावायला टाकते. हा टाक खावायला. जगी माहिती. त्याला मिक्स करीन ती पुन्हा त्याचं नाही करत, खेचून इकडे ठेवून धुवून ना. घालाय. इकडे ठेवून ना साईडला. अरे पण तुम्ही त्याला पिशवी लावा ना, डब्याला पॅक करा ना. अरे घरात कोण आहे? आता हे सांगा सावलीचं काय मॅटर. कोण नाही इथे. शेरडाची पापडी. अरे बाय, इथं खावायला टाक ना. कैरी घ्यायची. हा, घे पहिली कैरी घ्यायला पळ तू. घरात काय मी नाही, तुम्हाला घरात दिसलो नको असं आता. हा बघा मी दिसतोय का. सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो, जो करना है करो. दुधाची पापड और लागतानी, देखो. हे दोन हा. मिक्स करीन तिने सगळं. टाकीत होती. बरोबर. काय आलं. पुढचं माणूस आलं. पापडाचा सत्यानाश झाला मित्रांनो. बघा तिच्या मम्मीने किती मेहनत करून दिली असेल ती पापड. मेहनत एक पापड लाटा भाजीला तू. एक पापड लाटायला तू तिला बाहेर जरसं आतमध्ये ये आणि दारात लावून घे. मी तिकडं ते बाहेरचा भाजीवाला भंगारवाला त्याच्याला आवाज येऊ राहिला याच्यात. बंद कर, मला चिड येते. घ्यायचे का नाही? जेवण करायचं का नाही? भाजी घ्यायची, जेवण बी करायचं. पण थांब जरा. हे काय पीठ लावलं लाटले असं ते श्रावणी. पीठ दिसेल त्याला. हे काय पीठ आहे. पीठ ते शिवड्याने लागतं. हो चालेल. तिच्या तू काय कर, तिच्या आजीला सांग मला तिने असं असं केलंय मला बघ. तिला वरून किती शिवाय पडते. तयार या बाबा. वर्षी दिले म्हणे, आता पुढच्या वर्षी तुम्हाला पापडच देणार. नका देऊ, आपण काय खातो? मी घेणार नाही. नका देऊ मला. खाशील काय? का देऊ? मला नाही खायची. मला नाही खायचे. सांग असं नाही, त्यांना. असं नाही बोला जाऊ माणसाने. तुम्हीच शिकतात. मी म्हणलो का असं. तुम्ही शिकितात म्हणजे नका देऊ म्हणजे. मला काय लोक बळीचा बकरा आता विकायला गेला. म्हणले तुम्ही नका देऊ. मी काही नाही म्हणलो. आता हे सगळं पापडाचा बसल्या बसल्या या अशी पापड सगळं भाजून खायचे. जा. चला 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 आता टाइम झाला आपला. तुमचं तू बोलले बोलले जाऊन. तू सगळं ते सोडून दे आता. ते आवरून सोडून दे. ते हवाला लावून टाका, सोडून दे मम्मी. आणि तू चल बरं आपापलं काम लिंबू बघा. घ्यायचे रे पप्पा. भाजीला बघ ना आधी काय आहे. हे दोन्ही मिक्स नको करू, नंतर मग संध्याकाळी भरून ठेवू आपण. वालीकडे लक्ष ठेवू फक्त मी. वालीकडचं. पाल पुढं पाल आहे. येते ना घरात. घरात पाल आहे. मी धरली होती ना त्या दिवशी, मग त्या दिवशी शेवटीच तुटली माझ्याकडून. हे काय आहे? वाली धरते असते का? छोटी बाल होती हो, तिला बाहेर फेकायचं होतं. तिथंच फिरत होती. तू पडशील नाही तर पुन्हा त्या पालीच्या मागे पळता पळता. धरलं मी असं आणि म्हणलं बाहेर त्याला अजून पाणी टाकायचं. जागा नाही का, जागा आहे ना. घरात जागा नसलं तर एकाच जागेवर तुम्ही दोघे जण अडचण करून बसले आणि तिथे काय होणार आहे का त्याचं. ते नीट त्याचा सुईसूच कर लावा ना त्या पापडाचा. असं पाहून पाहून हातात टाका. सांगून ठेवा व्यवस्थित मला बरोबर. मिळतं, त्याला गिळत नाही. हा. त्याला बिलकुल त्याला मिळत नाही. हम्म. कोण म्हणायला लागला बघा. मला येतो. खरंच मग किती महाग विकत जर आणलं की किती पैसे लागतील मला.
आणि विकत अशी मिळत नसते माहिती का ओरिजिनल ओरिजिनल गावरान हे काय मुंग्या बी लागले किडे बी लागले लेक्चर द्यायला लागल्या गड्या. लेक्चर आहे काही पा ती सासूला कशी बोलली बघा. लेक्चर आहे का होय का सासू बघा कशी बोलली आता बघा. मग काय लेक्चर द्यायला मी काय BSc शिकून लेक्चर नाही का मी? थांबा ना बाबा. हे बघा. आणि ती गेली आता भाजी आणायला. ती बी आवर लागली मी बी आवर लागलो. आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि इकडे मागा बघा शिवानी आहे. नमस्कार सगळ्यांना माझा. हां, तर व्हिडिओची सुरुवात आधी झाली होती. थोडी व्हिडिओ म्हणजे पुढे घेतला गेला आणि मम्मीनी खूप सारे म्हणजे मम्मी बोलली शिवानीला आणि त्याच्यामुळं शिवानीचा एक मूड आता अपसेट तुम्हाला दिसत नाही कशावरून. आणि सवय लागली आता हिला बोलणे ऐकायची. त्यामुळे कसे मला काय वाटतं हां म्हणजे आता जवळजवळ आम्हाला वर्ष आमच्या दोघांच्या लग्नाला कंप्लीट होत आलं आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो पुढच्या महिन्यात मला असं वाटतं पुढच्या महिन्यात किती पुढच्या महिन्यात वाटतंय 2 महिने अजून असेल. एक तुमचं महिना लग्न आहे झालं. 2 महिने असतील अजून 2 महिन्याने आमची ॲनिव्हर्सरी आहे का पुढच्या महिन्यात तरी. आता कोण चालू आहे आता मला नाही लक्षात येत. तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही कमेंट करा आणि सांगा. आमच्या लग्नाचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना माहीत असेल. कधी बघितलेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला कमेंट करा. आणि आता शिवानीचं म्हणजे शिवानीने जे काही गुन्हा केला होता ते सगळं सावरासावर केलाय. सगळं सावरासावर केलाय आणि आता विषय नाही राहिला बाकी काही. आता हे बघा काळी साडी घातली. आज शनिवार नाही आहे पण ठीक आहे. आता बाहेर चाललो आहे आम्ही आणि तिचं म्हणणं असं आहे की मी आता क्लीन शेव व्हावं म्हणजे डायरेक्ट क्लिअर करून टाकावं. पण मला काही क्लिअर असं राहायचं नाही आहे कारण मला नाही आवडत. आता मी दाढी वाढवणार आहे. साधू भाऊ आणणार आहे. फुल अशी मोठी दाढी वाढवणार आहे आणि रब्बर लावून वेणी घालायची का काय? हां भारी आणि मम्मीला पण मम्मीची तिची इच्छा एकच आहे सारखी दोघांची. त्याच्यामुळं खूप असे होत आहे. आणि आता मी बाकी काही बोलणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. लय मोठा घोळ झाला होता. लय बोलणे ऐकले भरपूर साधं दोघं सासून चालू पण होतं. कसं असतं पण माझं इकडून कट ऐकत असते आणि इकडून सोडून बघा आता ही व्हिडिओ मम्मी बी बघत असणार. इकडून ऐकत तिकडून सोडायची. आता हिला मम्मी परत बोलणार. परत बोलली पाहिजे. तुम्ही बघा बरं आता कशी बोलती. तिला समजत नाही काय बोललं पाहिजे काय नाही. सासूला अशी म्हणते इकडून ऐकायला पाहिजे इकडून सोडायला पाहिजे. बघा अशा सुना आहेत बघा. मग मनावर धरून रडत बसायचं का? मग अशा सुना असतात बघा. परत म्हणतात राईट की बरोबर. सासू लई चांगली मी सून लई लई चांगली. वाईट. रे हां कसंही बघा या असं असतं. काय विषयच नाही बाकी यांचा काय आहे. तर मम्मी नाही आहे. आता मी दुपारच्या वेळेस आलो होतो घरी आणि त्यातल्या त्यात आता पुढचा व्हिडिओ सकाळचा व्हिडिओ त्यात काही नमस्कार गुड मॉर्निंग काही नव्हतं. डायरेक्ट व्हिडिओ होता. आणि आत्ताचा जो व्हिडिओ हा त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही बघत असाल पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतरचा व्हिडिओ. त्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात काय नाही तुम्हाला नक्की दाखवेन. हां तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि आता मी टायमिंग बदललेलं आहे मित्रांनो. सकाळी काय माझ्याकडनं व्हिडिओ पोस्टिंग होत नाही त्यामुळे मी संध्याकाळचं टायमिंग केलेलं आहे व्हिडिओचा. त्यामुळे तुम्ही प्लीज मला थोडा सपोर्ट करा आणि संध्याकाळीच व्हिडिओ बघा. कारण दिवसाचा टायमिंगचा खूप मला इश्यू आहे. सकाळी दुकानावर गेलं ना मला काही सुचत नाही. त्यामुळे सकाळी नाही व्हिडिओ टाकणार मी. संध्याकाळच्या टायमालाच व्हिडिओ टाकाल. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका व्हिडिओचं कधी येतं कधी नाही. आणि आता उद्या 1 तारीख आहे. 1 तारखेपासून तुम्हाला कंटिन्यू रेग्युलर ब्लॉग बघायला भेटतील आमचे. तर तोपर्यंत तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अजून पुढे काय असेल तर तुम्हाला दिसेल. नसेल तर इथं व्हिडिओ आता मी कट करणार बंद करणार आहे. ठीक आहे तर आता व्हिडिओ मी बंद करतो. भेटू तुम्हाला एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जे वाटतं ते करा. कमेंट करा. कमेंट पण करत राहा कारण तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप अमूल्य आहेत. म्हणजे आम्हाला माहिती पडतं की काय व्हिडिओमध्ये कुठं काय होतं आहे कुठं काय नाही होते. हिचं माहीत पडतं की काय होते हे का नाही. आणि शिवानी बघा इकडे काळी साडी घातली कशी दिसते सांगा. का मी एकदम भारी दिसतोय सांगा बरं. दोघांपैकी किती भारी. बघा माझी दाढी वाढली तरी मी भिकाऱ्यासारखा दिसतोय. मागची पॅन्ट इग्नोर करा. माझी जे ती वल्ली आहे पावसामुळं. आता चांगला कसं आहे जरा ठीक आहे जरा स्वतःच्या मनाने स्वतःची तारीफ करायला मला नाही आवडत. त्यामुळे आता बोलणार नाही मी. आता निघतो. तुमची रजा घेतो. थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो वाटलं असतं कारण मला बाहेर जायचंय आणि हिला बाईक चालवलं पाहिजे. चला भेटतो तुम्हाला थोड्या नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हेच बोलणार आहे. दररोजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही या ऐकून कंटाळले असतात मला माहिती आहे. तुम्हाला मी नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेन अजून. त्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघायला लागेल कारण सध्या मी आता पाऊस सुरू झाला ना तर कामं कमी होऊन जातील आणि त्यानंतर मी बाहेर फिरण्याचा म्हणजे जास्त वाढण्याचं हे होईल. तोपर्यंत तुम्ही असं तुम्हाला रेग्युलर घरातले व्हिडिओ बघायला भेटतील. त्यामुळे टेन्शन काही घेऊ नका. ज्यावेळेस असेल तुम्हाला सगळं दिसेल. चला बाय बाय. काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्त राहा.